नमस्कार, मैं राजीव मिश्रा मुंबई तपास में आपका स्वागत करता हूं। आज हम बात करेंगे नवी मुंबई महानगर पालिका को जल आपूर्ति करने वाली मोरबे धरण की। प्रत्येक वर्ष की भांति इस वर्ष भी बारिश ने नवी मुंबई करों के लिए एक खुशी का संदेश लाया है, और वह खुशी का संदेश यह है कि नवी मुंबई महानगर पालिका के अंतर्गत पानी की आपूर्ति करने वाला मोरबे धरण पूरी तरह भर चुका है, और इसी भरे हुए धरण का जल पूजन करने कल नवी मुंबई के जाने माने नेता और वन एवं पर्यावरण मंत्री गणेश नाइक मोरबे धरण पर पहुंचे थे। मगर इस दौरान गणेश नाइक कुछ बातों पर बहुत गुस्से में भी दिखाई दिए। उनके गुस्से का सबसे बड़ा कारण यह रहा कि उन्हें ऐसा लगता है कि नवी मुंबई करों के हितों के साथ नया जो यूडीसीपीआर है और जो रीडेवलपमेंट के लिए जो ज्यादा से ज्यादा एफएसआई दिए जाने की प्रक्रिया है, उससे नवी मुंबई करों को आने वाले दिनों में भारी परेशानियों का सामना करना पड़ सकता है। आइए अब हम सुनाते हैं कि गणेश नाइक ने इस दौरान क्या क्या कहा। अगर हम गणेश नाइक के गुस्से की बात करें तो गणेश नाइक ने गुस्से में इतना तक कह डाला कि फडणवीस और शिंदे का किए हुए पाप का भुगतान नवी मुंबई करों को आने वाले समय में करना पड़ सकता है। भले ही गणेश नाइक यह बयान हो सकता है कि गुस्से में दे गए हों, मगर उनका यह बयान आने वाले दिनों में उनके राजनीतिक भविष्य को भी बुरी तरह प्रभावित कर सकता है। मगर इसकी परवाह किए बिना गणेश नाइक अपने गुस्से का इजहार सार्वजनिक रूप से करते देखे गए। देखिए गणेश नाइक ने क्या क्या कहा, और आप स्वयं समझिए कि गणेश नाइक के गुस्से की वजह क्या रही। बाळगणार नाही आणि आता जो कायदा केलाय, आता मगाशी आयुक्त महोदय बोलले की आता वाशीला सुद्धा टोलेजंग इमारती होतात, रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने नेरूरला होतं। ज्या वेळेला ही सगळी वस्ती भरेल ना, त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी सुद्धा या शहरामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त करणार नाही। आज नवी मुंबईचा श्वास मोकळा आहे, आणि म्हणून रिटायर्ड आयएएस आयपीएस लोकांना नवी मुंबई आकर्षण वाटतं, आणि ते खरं आहे, तर ते आपण जपलं म्हणून। दुर्दैवानं भविष्यकाळामध्ये तशी परिस्थिती राहणार नाही, आणि ज्यांनी केली कर्म त्यांच्या आयुष्यात त्यांना भोगल्याशिवाय या गोष्टीतून मुक्तता नाही, हे गणेश नाईक बोलतो। गणेश नाईकने आजवर जे बोललं ते कालांतराने सत्य घडलेलं आहे। तो अहंकार नाही किंवा कोणाचं वाईट व्हावं इच्छा नाही मनामध्ये, परंतु कर्मच तुम्ही करणार असाल वाईट, तर ते भोग भोगल्याशिवाय गत्यंतर असणारच नाही। असो, आता बाब अशी आहे की मगाशी मागच्या वेळेला मी आलो त्याला बोललो होतो अरविंद शिंदेजींना की तिथे बंगले बांधल्यात काही लोकांनी, भराव टाकलेला आहे, काय कारवाई केली आपण? तक्रारी केल्या? एक नोटिसा नुसतं देऊन जमत नाही, नोटिसा लक्षात लागेल। नोटिसा देणं म्हणजे ठीक आहे, त्याच्यातून जे धरणाच्या मधोमध त्यांचे बंगले आहेत, म्हणजे त्यांचं सिवेज कुठे जातं? त्यांनी काय स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे? नाही। साधा कुठेतरी तुमचा रस्त्याला काय म्हणजे फिल्टर म्हणजे तिथे थोडाफार कुजून नंतर पाणी तलावातच येतो। मग आपण ज्याला सुद्धा माथेरान आणि माची प्रबल, पण कुठे धरणं आहे ती? माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले वसलेलं हे मोरबे धरण शुद्ध पाण्याचं। लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला, शुद्ध पाण्याचं। गेल्या वर्षी तुम्ही काय केलं? फक्त नोटिसा दिल्या। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नेरूरला ज्याला प्रचाराला गेलो तो मी खासदारकीच्या, त्याला म्हणलं हो शिंदे साहेब, हे पाप कोणाचं, तुमचं का देवेंद्र फडणवीसचं? ओपन बोललो। काय झालं नाही सर? तर म्हणलं या ठिकाणी ट्रक टर्मिनल मध्ये म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणली, सानपाड्याला आणली, झूला आणली, म्हणलं या ठिकाणी कार पार्किंगची व्यवस्था नाही। आणि मी बोललो
आता दोन अधिकाऱ्यांची नाव पण सांगितली, एक संजय मुखर्जी आणि आता ऐकतो कोण आहे मुंबईचे गगरानी. आता ते कोणाच्या कालखंडात ही रचना झाली मला माहित नाही, पण या दोघांपैकी एकाच्या कालखंडात. आता त्या ठिकाणी नेरूलला ज्याला त्या बिल्डिंग तयार होते त्या 8 फ्लॅट पैकी एका फ्लॅटला पार्किंग आहे. किती? एका फ्लॅटला फक्त पार्किंग आहे. आपल्या इथं सुद्धा ट्रक टर्मिनलला. मग 9 राहिलेल्या गाड्या जातील कुठे? आणि म्हणून मी आज सांगतो, या सिडकोनी बांधलेल्या ह्या इमारतींना तुम्ही सिवेजला तुम्ही कनेक्टिव्हिटी देऊ नका, त्यांना पाणी पुरवठा देऊ नका. हे मी सांगतो, नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन मला लोकांच्या समोर तमाशा करावा लागेल. नवी मुंबईचे भूखंड बिल्डर लोकांच्या गळ्यात घशात घातले ना. रिझर्व्ह प्लॉट महापालिकेने डिमार्केट केलेले प्लॉट, आणि त्यावेळेला तिथे महापालिका पण सीसी देते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मी त्याशी बोललो, लग्न केलेल्या पत्नीला बाजारात आपण खरेदी करायला नेली आणि एखाद्या गुंडाने हात धरून तिला घेऊन गेली. नाही आता मी कायदा बघतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही डिमार्केट केलेले प्लॉट सिडको ज्याला विकते आणि त्याच प्लॉटला तुम्ही सीसी देता, कुठला तुमचा धर्म राहिला तुमचा? करते सजेशन, अरे कसले घेऊन. तो देखा ना आपने, गणेश नायक इस बात से बेहद खफा दिखाई दिए कि नवी मुंबई करों के साथ जिस प्रकार का समझौता किया जा रहा है और बड़े बड़े बिल्डरों और जो ठेकेदार होते हैं उनको फायदा पहुंचाने के लिए गलत गलत निर्णय लिए जा रहे हैं, वह कहीं ना कहीं नवी मुंबई करों के भविष्य के लिए बेहद घातक साबित हो सकता है। तो आज के बुलेटिन में बस इतना ही। अब मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।